झोपा झोपा. अवघड आहे. हॅलो हॅलो, झोपा झोपा, शांत. अरे सॉरी सॉरी, अरे मी काय करते यार, हे माझ्या हातात देऊन ठेवलं एक तर. बरं हां, सॉरी सॉरी. तर नवशक्तीमध्ये आज जरा सगळंच वेगळं घडणार आहे आणि मला माहिती नाही आता पुढे काय घडणार आहे. सुरुवात यांनी झालेली आहे. तर बेधुणे 3ची टीम आता आपल्या सोबत आहे आणि हे माझ्या हातात आहे कारण यांना तिळं होणार आहे आणि त्यांनाही काय माहिती नाहीये काय होणार आहे पुढे. त्यामुळे आता यांच्याशी संवाद साधणार आहे आणि आता ही जबाबदारी हो आपण या प्लीज. दोघांकडे नाही देऊया. हे नाही, ही माझी आहे. ओके, ते चिळ्यांपैकी नाही, हे माझं बाळ आहे. अच्छा, तुमचं आहे. हा. ओके. हे आपण आधी एस्टॅब्लिश करूया. त्याचं नाही नाव काय ठेवलंय? नाही ठेवायचं नाव. हा म्हणतोय मनोज ठेव, पण मी विचार करेन. जितकं ट्रेलर पाहून मी खूप हसले. खूप धमाल आहे. सो क्षितिज तुझ्यापासून सुरुवात करते. येस. म्हणजे आता काही बायोपिकचा सिलसिला झाला. मग एक नाटकात एक पुन्हा एक छान काय-काय हो. घडतंय आणि आता ही एक वेगळीच पूर्ण धमाल कॉमेडी सीरीज. म्हणजे असं तू हो. सगळे ते ब्रेक करायचं ठरवलंयस का? हे अभय देओलचं अभय म्हणून विचार. हां. तो मी ऍक्च्युली इतकं खुश आहे. आता तू हे नमूद केलंस त्याबद्दल मुळात. मी नेहमीच तुला ऑब्झर्व्ह करत आलीये. ऍब्सोल्युटली आणि आय विल ऍडमायर दॅट डेफिनेटली. काय आहे, गेला काही काळ आणि ज्याच्याबद्दल आनंदीच आहे मी. पण अशा इंटेन्स हं. आणि वयाहून माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या भूमिका, हं. बायोपिक्स आणि अशा डार्क गोष्टी काही काही अशा मी करत आलेलो आहे गेला काही काळ. म्हणजे गेल्या काही काळात वर्क झालेली कामं ती आहेत. पण त्याबरोबर एक अशी आता सिरीज येते हं. जी ऍक्च्युली आय विल से चिल, लाईटली केलेली, अर्थात गांभीर्याने केलेली पण लाईटली अप्रोच केलेली आणि लाईटली परफॉर्म केलेली सिरीज आहे. आणि मी ऑनेस्टली गेला खूप काळ वाट बघत होतो की माझ्या वयाचं पात्र जे माझ्या स्वभावाच्याही जवळचं असेल एक आहे हं. अशा पद्धतीचं, तर ते मला या आणि निमित्ताने तुझ्यासारखंच दिसणार. माझ्यासारखं दिसणार. हो, काहीही दाढे नाही लावायच्या आहेत, मिशी नाही, टक्कल नाही, ती खरीच आहे, हा, तीच कुठे आहे. काही पांढरं करायचंय, खूप काही अंगावर घातलंय, काही नाही. मी आहे तसा उभा आहे त्याच्यात. ते म्हणून मला तू हो केव्हाच म्हणलास? हा हो 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 म्हणायची हो. आनंद कारण होती. हं. त्यापैकी हे एक तर होतच की हो हो हो, मी आहे मला हे करायचंच आहे हं. असं होतच. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या सिरीजमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक डिपार्टमेंट मधला प्रत्येक माणूस हा मित्र आहे. एकही क्रू मधला असा माणूस नाही जो परिचित नाही किंवा मित्र नाही. त्यामुळे इट वॉज विचारलं गेलंच नव्हतं तू करशील काय, हे आपण करतोय, ओके मी आहे, ट्रू. एवढंच ते झालेलं होतं. बरोबर. आणि खूप प्रेमाने गृहीत धरलं गेलं, जे खूप चांगलं झालं. आणि मी शिवानी बरोबर तर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. पुष्क्याबरोबर आपण कालसूत्र आधी झाली की ही आधी shoot नाही, झाली? ही शूट झाली. ही शूट झाली ना. तर हा मग आम्ही एकत्र पहिल्यांदा काम केलं. पण मी त्याच्या ह्युमरचा प्रचंड चाहता आहे. जरी मी तो इंटेन्स कामही भारी करतो, पण मी त्याच्या कॉमेडीचा फॅन आहे. आणि मला त्याच्याबरोबर करायला मिळालंय मला भारीच वाटतं. आणि सगळे म्हणशील ती सगळी क्रेडिट लिस्ट नंतर तू वाचशील ते सगळे मित्र आहेत. वा. त्यामुळे खूप मजाच हं. आहे. नक्कीच. या आणि सेटवर. मित्रांची टीम एकत्र जमली हे तर दिसतच आहे. म्हणजे तुम्हीच एकत्र नाटक सुद्धा केलेलं हो. आहे आणि आता हे पण करताय आणि इथेही छान ती खिंड लढवताय. शिवानी, लग्न होणारी झालं, मग शिक्षिका पण झालं, लग्न झाल्यानंतरचं पण झालं आणि आता डायरेक्ट तिळं जन्माला येणार आहे अशी एक होणारी आई. तर म्हणजे काय हा प्रोग्रेस आहे? नाही, तू म्हटलीस तसं माझं ह्याच्यात थोडंसं उलटं झालं, की साधारण ज्या टप्प्यातून मी काय म्हणू जात होते माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये त्याच टप्प्याची मी कामं करत गेले आणि माझी सिरियल तुला शिकवीन चांगलाच धडामध्ये मी शिक्षिकेची भूमिका केली होती. आणि मला आठवते की ती सिरियल मिळायच्या आधी एक साधारण 1 वर्षभर आधी असा एक पॅच होता की जेव्हा माझं लग्न झालं होतं आणि मी कामाची प्रचंड आतुरतेने वाट बघत असते. म्हणजे तो जो एक पिरियड असतो ना आयुष्यातला, की खूप इच्छा आहे, खूप खूप काय काय करायचंय, नाटक पण करायचंय, हे पण ते पण करायचंय, पण हवं तसं काम येत नव्हतं. आणि तेव्हा ही वेब सिरीज तयार होत होती, डेव्हलप होत होती. आणि क्षितिज म्हटलं तसं अतिशय प्रेमाने आम्हाला गृहीत धरलं गेलं की तुम्ही करताय ह्याच्यामध्ये, तू काम करणार आहेस. आणि मला इतकं छान वाटत होतं कारण लग्न झाल्यानंतरची शूटिंगला जाण्याची जी गडबड आणि ते जे सगळं असतं ते सासरहून आता मी शूटला वगैरे जाणार, सगळं हे मी केलेलं ते पहिलं प्रोजेक्ट तसं सासूबाई कॉपरेटिव्ह आहेतच. अरे म्हणजे सासूबाई नाही, ताईच आहे ती खरं तर माझी. पण त्यामुळे हे माझ्यासाठी अजून खास आहे हे प्रोजेक्ट.
आणि डिसेंबरमध्ये हा प्रोजेक्ट आउट होणार आहे. तर डिसेंबर महिन्यात माझं नाटक सुद्धा आता ओपन होणार आहे. हो तेच म्हणते शंकर एकीकडे जयकिशोर या मध्ये. आठवड्यात खूप वेळा भेटणार आहोत आपण. सो एकूण खूप प्रचंड हा आनंदाचा क्षण आणि हे आहे. सो आय एम रिअली हॅपी. वा म्हणजे एकंदर काय म्हणतो 2025 मध्ये काय दिलं असं असेल तर डिसेंबरनी सगळं दिलं, नोव्हेंबरनीच हो. दिलं असं हरकत म्हणायचंय नाही. का हो, तुला? हो. अगदीच, अगदीच. अगदी. आणि आनंद या गोष्टींचा एक क्षितिज म्हणाला तसं, की आम्ही सगळी मित्रांची टीम एकत्र आली होती. त्यामुळे क्रिएटिव्हली पण खूप फ्रीडम होतं, की आपण मनमोकळेपणाने इम्प्रोव्हाइज करू शकतो. आणि जो विषय आहे तो असा आहे, की आम्हाला बोलायचं आहे याविषयी. म्हणजे शिवानी म्हणून, क्षितिज म्हणून किंवा पुष्कराज म्हणून सुद्धा आम्हाला ह्याविषयी बोलायचं आहे. आमचे हे मुद्दे आहेत खरे. आणि ते असे कुठेही उपदेश न करता किंवा आता बघा आम्ही तुम्हाला शिकवतो असं न करता हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडलेत. सो फारच मजा आली तू आम्हाला. आता खूप छान विषयाला हात घातलायस, घालू पाहतेस की आम्हाला बोलायचंय या विषयाबद्दल. हो. म्हणजे आजकाल आपण इथे जेनझीचा जमाना आहे जो सिच्युएशनशिप मध्ये अडकलाय आणि मग 30+ वाले आता मी सिंगलच राहू का, मी लग्न करूच का नकोच, किंवा सिंगल पेरेंटिंग करू का, काय करू, इतकं कन्फ्युजन आपल्या आसपास असताना कुठेतरी आता हे मूल जन्माला घालायचं नाही, काय जे काय आहे आणि एकदम अशी सिच्युएशन समोर आली आहे. हम्म. त्यामुळे तुमच्या पिढीला काय म्हणायचंय आता, किंवा तुम्हाला काय म्हणायचंय यातून? सगळ्यात म्हणजे अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं किंवा माझा काय टेकअवे असेल यातून मी काय घेतलं तर प्रॉब्लेम्स हे येणारच आहेत. तुम्ही कितीही चर्चा करा, तुम्ही कितीही बोला, आईवडिलांशी बोला, एकमेकांमध्ये बोला, प्रॉब्लेम्स हे येणारच आहेत. फक्त आपल्यामध्ये जर लग्नापूर्वी या गोष्टींविषयी चर्चा झाली असेल ना, तर आपला एक बेस तयार असतो. म्हणजे आपल्याला साधारणपणे माहीत असतं की ही व्यक्ती कशी रिॲक्ट करणार आहे आणि प्रॉब्लेम्स आल्यानंतर तयारी कोणाचीच नसते. म्हणजे पुरात आपण अचानक सापडल्यानंतर आपली जी गत होते ती तर होणारच आहे आयुष्य म्हटल्यावर. आणि प्रत्येक वेळी काही 100% एका व्यक्तीकडनं काय म्हणतात त्याला सपोर्ट नसणार आहे. सर्कमस्टन्सेसमुळे असं होऊ शकतं की कधीतरी मी खूप सपोर्ट करते, कधीतरी तो खूप सपोर्ट करतोय. जसं या बेधोणे 3 मध्ये नेहा आणि अभयचं झालेलं आहे. तर तेव्हा हे समजून घेणं की हा आलेला जो प्रॉब्लेम आहे तो टेम्पररी आहे, आपण परमनंट आहोत आणि आपल्याला त्या परमनन्सीसाठी भांडायचं आहे, त्या प्रॉब्लेमशी भांडायचं, आपल्याला एकमेकांमध्ये नाही भांडायचंय. तर हे आम्ही सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करतोय. म्हणजे त्या पार्टनरला सोबत घेऊन सगळं पुढे फेस करायचं Yes. सगळं. हे एक वा, हे काय म्हणजे हे थर्ड व्हीलचं काय सिलसिला काय आहे? थर्ड व्हील म्हणजे ती थर्ड व्हील आहे. आता आमचं तुम्ही बघत असाल की हो. माझ्या लांब बसली बघ ना. शर्टवर फुलपाखरू आहे आणि याच्याकडे फुल आहे. वी आर ऑलवेज अट्रॅक्टेड टू इच अदर. तर हे ऑलवेज आमच्यात नवीन एक आहेच आहे. वेगळी सिरीज पण येणार आहे या ए- दोघांची. ए- ती कधी येते ती बघू नाही आपण. ऍब्सोल्युटली मी थांबलोच आहे की अशी आमच्या दोघांची इंडिव्हिज्युअल सिरीज कधी अरे यार. येते याच्याबद्दल काही शंकाच नाही. सॉरी पण नाही नाही ऐकेन मी ते- प्रोड्यूस तेव्हा- करेन ते don't Great, worry. super. तिने तेवढा पॉवर दाखवून दिली आणि होती. पोलिसाचा तुला रोल कळलं प्रोड्यूस करणं जास्त फायद्याचं आहे. कंट्रोल घेतला तिने सगळ्या सिच्युएशन. त्यामुळे पोलिसांचा रोल देऊ शकतो आपण. हो, अगदी. थर्ड व्हील. थर्ड व्हिलिंगचं मुद्दा हेच झालेलं आहे की शिवानीला मी खूप आधीपासून ओळखतो. मी इव्हन शाळेत असताना मी खूप क्यूट किस्सा आहे अगदीच. म्हणजे शिवानीची आई आणि मी जास्त कॉन्व्हर्सेशन आणि आमचं जास्त कनेक्शन. म्हणजे ऑफकोर्स आमच्या वयाचं अंतर आहे, पण वी आर व्हेरी फ्रेंडली आणि आम्ही खूप गप्पा मारलेले आहेत वगैरे. आणि पण का शिवानी म्हणजे काय शाळेत? सो शिवानीच्या शाळेमध्ये तिचं नाटक बसवत असताना मी जस्ट म्हणजे मी इंजिनिअरिंग वगैरे करत होतो. म्हणजे तेव्हा माझा एक मित्र तिथे मदत करायला जात होता हे नाटक बसवायला. तर त्या दरम्यान काकूंनी मला बोलवलं की तू ये आणि मदत करतोस का वगैरे. तर आम्ही ती 9वीत होती आणि आणि मी बघितलं तिला की ती इतकी चांगली ऍक्टिंग करते. मला आठवतंय की तिची ते काम करत असताना मी तिच्या आईला म्हणालो की ती प्रोफेशनल ऍक्टिंग. तर तेव्हा तिने असं केलं, अरे मला माहिती आहे ते, पण आता तिला सांगायचं नाहीये ते, तिला अभ्यास करू दे आधी. हे घडलेलं. त्यामुळे मला माहिती होते व्हॉट शिवानी इज गोइंग टू डू. आणि वा. कधीतरी ते झालं. तर एका पॉइंटला असं मला आठवतंय कुठल्या तरी नाटकाच्या प्रयोगाच्या इथे विंगेमध्ये मी तिला भेटलो होतो आणि तिने एक सुजयच्या फिल्ममध्ये काम केलं होतं, फुंत्रू. फुंत्रूमध्ये हो. हम्म. आणि फुंत्रू नंतर आणि मी तिला म्हणालो होतो की आता ते सुरू झालंय, द बॉल इज रोलिंग, आता हम्म. जस्ट वा. स्टे. तर या असं काहीतरी मेमरीज माझ्या तिच्या I बरोबरच्या आहे know. आणि ते अत्यंत वेगळी क्यूट आहे. पार्टी दिली पाहिजे याला. क्यूट हो हो नाही असंही. काही मला पार्टी आणि नाही पण तेव्हाच तुझ्यातलं टॅलेंट ओळखलं होतं. पण मी असं मला ते इतकं क्लिअर, मला माहितीये
मी रोज माझ्या बघतोय आईला मुलीला. हो हा माहिती आहे. म्हणजे मुलीला रोज बघ असं ते झालं होतं. हे होतं आणि बनमस्काच्या वेळी वगैरे म्हणजे मी तेव्हा असं वेगळीच मी कास्टिंग ते कास्टिंग करत होते आणि मी डिरेक्ट करणार म्हणजे डिरेक्शन टीम मध्ये असणार होतो. अनफॉर्च्युनेटली वेगळ्या असं गोष्टी बऱ्याच करत गेलो. वेळेला असं बऱ्याच एकत्र वेळेस झालं होतं. त्यामुळे शिवानी बरोबर काम करणं वॉज ड्यू ओनली. इट वॉज लॉंग ड्यू. क्षितिज मला इतका आवडतो पहिल्यापासून आणि जेन्युइनली आणि मी सगळ्या प्लॅटफॉर्मवर नेहमीच सांगितलेलं आहे आणि हे खूप आता ते जगजाहीरच झालेलं आहे की असे खूप कमी मित्र मैत्रिणी आहेत माझ्या या इंडस्ट्रीमध्ये आणि मनापासून म्हणजे असं असं रोजचं भेटणं नसेल तरी मी त्याला खूपच त्याच्यात मानतो आणि मी हक्कानी कधी कधी त्याला फोन करून रुसत असतो त्याच्यावर वगैरे. हे हे इट इज नॉट मी ॲट ऑल. म्हणजे सगळ्या बाकीच्या लोकांना हे माहितीये पण क्षितिज बरोबर ते होतच काहीतरी कनेक्शन आहेच आहे. आणि ते पहिलं प्रोजेक्ट होतं त्यामुळे जेव्हा हे दोघं आहेत असं कळलं तेव्हा देर वॉज नथिंग. म्हणजे अथर्व आणि हिमांशू जे डिरेक्टर्स आहेत शोचे त्यांच्याबरोबर मी जस्ट आधी एका नाटकामध्ये काम केलं ते होते ऍक्टिव्हली काही झालं नव्हतं. सो बिफोर दॅट हे दोघं आहेत म्हटल्यावर मला दिस इज द आहेत. टाइम. आणि ही कॅरेक्टर सगळी तू कुठे ऑब्झर्व करतोस का असं तू सगळीकडे ते वॉचमन सिक्युरिटी गार्ड पोलीसवाले अरे पण काय हवालदार सेन्स आहे त्याचा काय यार तो हे नाही, तोडतोय हे रे पण भन्नाट आहे. Observation तू आहे, जे तोडतो करतो ते तो. अफाट आहे. ओके पण आय थँक्यू. वॉन्ट टू नो द सिक्रेट. हे असं तू सगळीकडे बघताना असं ते तुझी ती ऑब्झर्वेशन चालू असतं काय असतं? नाही इतकी नेमकी ते पकडतो तो. नाही गंमत अशी होती की मी जसं म्हणलं असं की माझे ऍक्टर मित्र खूप कमी आहेत आणि बाकी असं मैत्री वगैरे म्हणजे कशी होते ना मी आता आम्ही एक रिसेंटली सांगोलेला फिल्म शूट केली तर मी तेव्हा त्याला सांगितलेलं तर मी काय व्हायचं माझं की शूट झाल्यानंतर मी रात्री गावात बाहेर पडायचो आणि तिथे मी मैत्री केली ह्या लेवलला झाली होती की 15 दिवसांमध्ये जो चहा टपरीवाला जो होता ना त्याच्या डोळ्यात पाणी आलं मी निघताना. हो. या लेवलला Sweet. मैत्री झाली आमची वा. की किंवा तिथला एक मेडिकल वाला होता की ज्याला ऍक्च्युली वेगळं काहीतरी करायचं होतं पण तो रात्रभर मेडिकल मध्ये तो झोपायचा वगैरे. तर मी अशा पद्धतीचे इंटरॅक्शन खूप करतो तू किंवा मी खरंच तशा बाहेर स्ट्रेंजर्सना भेटतोय आता. हा असं होतं आणि ते मी काही खरंच ऍक्च्युली ऑन नाही ठेवत पण ऑटोमॅटिकली काहीतरी आतमध्ये घुसत असतं आणि मी अजिबातच ही काही प्रोसेस आहे आणि ही फॉलो करा असं अजिबात सांगत नाही. बट मला हे डेफिनेटली लक्षात आलंय कारण मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या इकडे अशी चूक होते आणि मी इन्क्लुडिंग मी असं मी म्हणतो की आपण ऍक्टर्सना कॉपी करायला जातो. मला या ऍक्टर सारखं बनायचं की अमिताभ सारखं कोणीच मरू शकत नाही पण अमिताभ सारखं अमिताभच मरू शकतो कोणीच नाही मरू शकत ही फॅक्ट आहे. वा. आपल्याला तसं मरायचंय असं नाही होऊ शकत. त्यामुळे लोक ऑब्झर्व करून त्यातल्यात काहीतरी करता येईल का हे वा. याची गंमत आहे पण इट्स अ व्हेरी सबकॉन्शियस थिंग. नाही, येस खरंच येस तुम्ही येस तिघही फार Perfect. कमालीचे आणि अत्यंत टॅलेंटेड लोक आहात त्यामुळे हे ते झिरपत जाणं हे फार सुंदर आहे. आता मी एक प्रश्न विचारेन जो तुम्हालाही या सिरीज मध्ये जो अचानक एक अनप्लॅन्ड जे धक्का ओके जो ओके बसलेला आहे तसा आयुष्यात पण कधी कसा अनप्लॅन्ड काहीतरी घडलंय असं काही आहे का? अनप्लॅन्ड अरे घडतच असतं म्हणजे ज्यांना आणि आठवतंय अन त्यांनी सांगा आधी हा वाटलं हा कसं आहे म्हणजे तिघही नाही, विचार unplanned अनफॉर्च्युनेटली या गोष्टी दुर्दैवी असतात ज्या अनप्लॅन करतात काय आजारपण कोणाचं काय Sadly, हो. हा निधन ते आता न आणावं नाही माझ्या त्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात मोठा अनप्लॅन्ड गोष्ट ही एका पॉइंट नंतर ऍक्टिंग ही आहे. हो कसं हा काय कारण मी इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर मला डेफिनेटली त्यात काम करायचं नव्हतं मला त्यात गतीही नव्हती पण मी तू पास व्यवस्थित इंजिनिअरिंग पूर्ण केलं पूर्ण केलं व्यवस्थित कारण मला त्याचे घेऊन अर्धवट सोडणं शक्य नव्हतं त्यामुळे मी पूर्ण ते केलं. त्याच्यानंतर एक दोन ह्याच्यात एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स नव्हता रियालिटी चेक होता की आपल्याला लीड रोल नाही मिळणार आहे. म्हणजे मला हे आठवते तुला आठवत नसेल अजिबात पण कल्याणीमुळे तू आणि मी असं आपण भेटलो होतो दादरला. हा. आम्ही जस्ट NSD ची परीक्षा दिली ओ होती बापरे आणि ती 2009 मध्ये आणि ती क्रॅक केली होती आणि मी म्हणजे ते लास्ट राऊंडला गेलो होतो त्यानंतर मी नाही माझं नाही सिलेक्शन नाही झालं वगैरे आणि त्याच्यानंतर एक रियालिटी चेक म्हणून आपल्याला तर काही हे मिळणार नाहीयेत आणि मी कधी यांच्यावर काम करायचं तेव्हा वैभव तत्ववादी बरोबर इंग्लिश थिएटर करत होतो. एकीकडे अमेय वगैरे हे लोक तेव्हा कंटेम्पररीज होते वगैरे तर त्या सगळ्यांचं काहीतरी होणार आहे ते आपल्याला चाचपडणं सुरू हा होतं. आपल्याला काही मिळणार नाही पण आपल्याला एक क्षेत्रात काम करायचं त्याच्यातनं आणि काहीतरी सांगायची गोष्ट माझी गोष्ट काहीतरी सांगायची त्यामुळे दिग्दर्शन करत होतो मी खूप वर्ष. अचानक 2014 एंडच्या मध्ये दरम्यान मी म्हणलंच की ती शाळेत असताना ते नाटक बसवणं वगैरे ही हो सगळी हो प्रकार ते हो मी दिग्दर्शन करायलाच गेलो होतो असं काही ऍक्टिंग तर ते तेव्हा असं झालं की अचानक परत 2014 मध्ये वाटायला लागलं की काहीतरी करावं यार ऍक्टिंग जर असं थोडंसं
छान आहे ते प्रिव्हिलेज असतं फार ऍक्टिंग. मग दिल दोस्ती दुनिया दारी. आणि दिल दोस्ती हॅपन्ड. मग ती ऑडिशन दिली आणि दिल दोस्ती हॅपन्ड वगैरे. तर ते अनप्लॅन्डच होतं म्हणजे. आणि त्याच्यानंतर ते मी हे का आता सतत बोलतोय की अशी 10 वर्ष ह्याच्यात गेली. मी एकच प्रोजेक्ट डिरेक्ट केलं 9 to 5 सेकंड सीझन भाडीपावर. पण अदरवाईज मी काहीच डिरेक्ट केलं नाही. तर असं झालं की मी क्षितिजशी बोलताना सतत ते बोलत असतो की मूळ हेतू दिग्दर्शन होता, पण अभिनयात हम्म. इतकं रमणं झालं की मी 10 वर्ष कंटिन्युअसली आता तेच हो करतोय. हो हो वा. म्हणजे अभिनयात येणंच एक अनप्लॅन्ड हा म्हणजे एका पॉइंटला व्हायचं होतं, पण ते अर्थात ते लहान असताना ते होतं ना की आपल्याला हिरो म्हणजे ते लहान असताना शाहरुख खान व्हायचं होतं. नंतर कळलं आपण दिसतच नाही तसे. आपण दिसतो सतीश शाह सारखी. आता काय करायचं? स्पीचलेस आहे. आणि अरे क्षितिज काय पण बोलणार आहे. याच्यावर? पण तो ज्या ड्राईव्हने आता दिग्दर्शनात घुसलाय ना, घुसू पाहतोय, हम्म. वा तो पुढच्या वर्षात एक काहीतरी करेल. म्हणजे आय एम व्हेरी मच मॅनिफेस्टिंग वा. 100% की तू थँक्यू. पुढच्या वर्षात 2026 मध्ये आहे म्हणजे 100% आता तो पत्ता टाकणार आहेत सिनेमाचा काहीतरी. पत्ता टाकणार. 100%. क्या बात. आणि 100%. तुझ्यासाठी असं काय अनप्लॅन्ड? मला सुचेना पटकन, पण अनेक गोष्टी अशा म्हणजे ते मोमेंट्स असतात. मला असं वाटतं की प्रत्येक एव्हरीडे देर इज अ न्यू मोमेंट ऑफ सरप्राईज. एखादा कास्टिंगचा फोन येणं पटकन. असं काय होतं तुझ्यासाठी? हो, आय वॉन्ट टू नो. कितीतरी गोष्टी. आता धर्मवीर बिंग द हम्म. प्राईम एक्झाम्पल ऑफ इट, जे मला असं वाटलं होतं. मला सरांचा आणि विनोदचा फोन आला होता, विनोद वणवेचा, की असं असं डोक्यात चाललंय. म्हणलं काही हे होणारच नाहीये. म्हणले एकनाथ शिंदे कसे दिसतात, मी काय होणारच नाही हे. तर म्हणलं नाही फोटो तर पाठव. म्हणलं ठीक आहे, नकार ऐकण्यासाठी फोटो पाठवायला काय जाते आपलं, म्हणून पाठवलं. आणि ऍक्च्युली दुसऱ्या दिवशी मला जाते नाही तर लुक टेस्टला ये तू पहिला आता इथं वगैरे. लुक टेस्ट डन डन डन, चला 4 दिवसात शूट. इतकं ते रप 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 डन झालं. सो ही स्टोरी तू अनेकांना सांगितली. हो, सो नाही, आता मी वेगळी पुढे मला जात नाही story त्या ऐकायची. बाबतीत. हा. पण म्हणजे पॉइंट बिंग असे टर्निंग पॉइंट्स आयुष्यात सरप्राइझिंगली येत असतात. तसे ते मोमेंटरीली येतात. तो वेगळा आता आणि- मोमेंट सांग मला. कारण ती स्टोरी सगळ्यांना माहितीये की धर्मवीरला तुझं कास्टिंग. मी आठवण सांगतो तुला. मला असं मला तुला कच्चा आहे आठवायला त्याबाबतीत. थोडा वेळ दे. Please सांग. बिचारा. नाही, अनप्लॅन्ड म्हणजे माझं असं झालं होतं की मी आता नकार आणि ऑडिशन मधून मिळणारा नकार वगैरे याविषयी आपण बोलतोय, सो त्याला धरून सांगते मी की मुकेश शाबरांच्या कास्टिंग कंपनीमध्ये मी गेले होते ऑडिशन द्यायला. ऑडिशन म्हणजे ती पाटी धरून असं असतं ना की नाव आणि हाईट आणि मग ते प्रोफाईल वगैरे ते सगळं ते करायला मी तिथे गेले होते आरामनगरमध्ये. आणि मी तिथे ते करून बाहेर पडत असताना कोणाशी तरी काहीतरी बोलले की चुकून मराठीत बोलले, म्हणजे मी हिंदी क्राऊडमध्ये, की बाहेर कुठून जायचंय वगैरे असं एवढं. तर ते कोणीतरी ऐकलं आणि तिथल्या एका माणसाने मला विचारलं की आप मराठी हो, मराठी एक्टर्स को हम ढूंढ रहे हैं, एक प्रोजेक्ट है तो आपका ऑडिशन लेना है, आप रुक सकते हो क्या? तर मी म्हणलं हो, थांबू शकते, ऑफकोर्स थांबू शकते. आणि मग मी तिथे थांबले आणि मला स्क्रिप्ट देण्यात आलं. आणि जेव्हा मी ते स्क्रिप्ट वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की 1 महिन्यापूर्वी मी नाटकाच्या दौऱ्यावर होते युएसला, तेव्हाच मी त्याची ऑडिशन दिली होती. आणि मी विसरून गेले होते असंच, कारण इतकी ऑडिशन द्यायची सवय असते आणि नकार ऐकण्याची सवय असते की ती ऑडिशन देऊन आपण विसरून जातो. आणि तसंच ते झालं होतं. आणि ते स्क्रिप्टची मी तिथे दिली की मी म्हणला तुम्ही केलंय ऑलरेडी रिजेक्ट, मला तरी तुम्हाला आठवत नाहीये, मी देते ऑडिशन असं म्हणून मी दिली. आणि ती दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू थांब, अर्धा तास इथेच थांब. मग मला दुसरं स्क्रिप्ट दिलं, मग तिसरं स्क्रिप्ट दिलं. असं करून 1-1.5-2 तास आम्ही तिथे ते सीन इम्प्रोवाइज करत मी ऑडिशन दिली. आणि मग मला सांगितलं की तू अर्धा तास थांब इथे. आणि मग त्यात कोणीतरी असं सिनियर कास्टिंग डिरेक्टर वैभव सर होते, ते वैभव आले. विशांत. वैभव विशांत सर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझं सिलेक्शन झालंय आणि इम्तियाज अली डिरेक्ट करणार आहेत. आणि मी म्हटलं व्हॉट? तर ते म्हणाले पुढचे 4 महिने तू ब्लॉक ठेवायचे आहेत आता त्या सिरीजसाठी. आणि शीचं मग सांगतेस का? शी वेब सिरीजचं. आणि मग माझं त्यामध्ये मला रोल मिळाला. आणि मी खरंच सांगते, मला जोपर्यंत ते स्क्रिप्ट हातात मिळत नव्हतं, जेव्हा ऍक्च्युली इम्तियाज सरांबरोबर वर्कशॉप सुरू झाले, तेव्हा माझा विश्वास बसला की ओके, आपला हा रोल आहे, आपल्याला खरंच कास्ट केलंय आणि आपला इतका असा चांगला रोल आहे. सो क्या बात. दॅट वॉज अनप्लॅन्ड. अनप्लॅन टू इम्तियाज अली, हा मोमेंटच फार आवडला. आय एम खरंच वेटिंग यार. फॉर दॅट मोमेंट. होणार. सुपर. क्षितिजला काय मला कधी सुखद धक्के बहुतेक मिळालेच नाहीयेत कधी. पण आपण मला द्या रे कोणीतरी प्लीज. 2025 सुखद एंड पर्यंत हे मॅनिफेस्ट तू करू. कास्ट 2026 कर त्याला, मध्ये आत्ताच झालं सांग. ना 2026 मध्ये आहे ना, मी सांगून झालं ते. पुढच्या वर्षी याच वेळेला मला भेट. मी तुला आज इथे पॅच सकाळी माहिती करतो होतं का scene. मी येणार आहे या इंटरव्ह्यूला? नाही नाही. ते मग झालं. झालं. एक unplanned- एक हे लगेच सांगू का आता?
उगीच आता मी अरे, पुष्कर बरोबर माझाही सेन्स ऑफ ह्युमर जरा वाढवायचा बघते कॅरेट ते की शक्य काला नाहीये. कॅरेट की काला की नाही क्रिसमस टाइम यार कमॉन. बरं आता हे जे आहे याच्याकडे पुन्हा येऊया आपण. मनोजच नाव ठेवूया सध्या मनोज आपण याचं. मनोज म्हणू एक जाता जाता एक छोटासा गेम खेळायचा आहे. भवितव्यात जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा केव्हा तुमचं बाळ होईल, त्या बाळाला तुम्हाला काय सांगायचंय? पर्सनल, ऑफिस तुझं बद्दल, बाळ करिअर माझ्या हातात बद्दल, ठेवलंय, काय सांग. कुठलंही. पर्सनल, प्रोफेशनल, व्हॉटएव्हर. नको येऊ जगात. इमॅजिन. हातात घेऊन सांगायचं प्रत्येकाने. हां. नको येऊ जगात. जिथे आहेस तिकडे थांब. ते खूप चांगलं आहे. का बरं? हे खूप वाईट आहे इकडे. हे खूप काम करायला लागतं. आता आम्हाला म्हणले होते 1 तास काम आहे. पण 40 तास झाले आम्ही इंटरव्ह्यूज देतोय. तू असं नको करू हां. गुडनेस. भाई तुला पाहिजे ते कर. सेम. माझं तुझ्यावर काहीही एका पॉइंट नंतर कंट्रोल नाही. 15-16 वर्ष झाल्यावर माझ्या बापाने कसं माझ्यासाठी काहीच केलं नाही हेच तू म्हणणार आहेस. त्यामुळे मी आता काहीही केलं तरी काही फरक पडणार नाहीये. आनंदी राहा एवढंच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि काकाबद्दल आदर ठेव डोक्यात. ऑलवेज. नेपो किड आहे. गेली मी गेली इकडे. शुक, शुक, शुक. त्याला खूप खूप गोष्टी ऐकाव्या लागतायत आणि ती कान आधी कव्हर तिने करते. कानच बंद श्श, ऐकू नकोस यांचं. नाही पण मी हेच म्हणेन की मला तुझी मैत्रीण व्हायचं तू आहे तरी इमोशनल बोल. किंवा नाही मी इमोशनलच सुरुवात हे केलेली. इमोशनलच आहे. ओके तिला बोलू द्या. सो मी मला त्याची आमच्यामध्ये मैत्री असेल असं नातं मला निर्माण करायला आवडेल आणि मला काही आई वगैरे किंवा बाबा वगैरे अशा काही झोनमध्ये आम्ही कोणीच जाणार नाही. सो आपण मैत्रीपूर्ण नातं निर्माण करूया आणि क्षितिश म्हणला तसं तुला हवं ते तू कर. लगेच हा इंटरव्ह्यू आपण आणि विराजला दाखवूया. मोठं झाल्यावर बेदोणे 3 ही वेब सिरीज आहे झी5 वर ती नक्की बघ. क्या बात आहे. क्या जाता बात जाता तुम्हीच बेदुणे 3 बद्दल सांगा एकदा पुन्हा. आम्ही अतिशय मनापासून अतिशय फन करत केलेली ही वेबसिरीज आहे बेदुणे 3 ही. आणि आमच्या खूप अतिशय हरवणारी क्रिएटिव्ह मित्रांनी एकत्र येऊन ही केलेली सिरीज आहे. तर ती प्लीज मराठी झी5 वर 5 डिसेंबर पासून बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा. कारण बघायला मजा येणार एवढं नक्की. प्रॉब्लेम प्ले आहे सगळा. कोणाच्याही आयुष्यात घडू शकतो असा अपघात आहे. गोड अपघात आहे. पण त्याच्यातून काय काय होऊ शकतं हे खूप फारच ह्युमरस पद्धतीने आमच्या मित्रांनी मांडलेलं आहे. येस आणि तो जे म्हणला ते सगळं आणि त्याबरोबर मी एक छोटंसं ऍड करेन की तुमचं जर लग्न होणार असेल, लग्न ठरण्यात असेल किंवा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाळू असेल तर त्यांना ही सिरीज नक्की दाखवा. आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनी सुद्धा अनेक वर्ष ज्यांचं लग्न होऊन झालेली आहेत त्यांनी सुद्धा ही वेबसिरीज बघायला काहीच हरकत नाही. कारण तसा विषय हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे पण त्याच्यावर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्याला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. सो कोणाला पोलीस व्हायचं असेल किंवा पोलीस व्हायचं नसेल तरी ही सिरीज बघा. असेल तरी बघा नसेल तरी क्या बघा. बात आहे. आपल्या मी कॅरेक्टरची काहीच बोलूच शकत नाही आता. इतकी मी हसून मेली. ट्रेलर बघूनच मेलेली होते हसून. इथे येऊन आता सिरीज अजूनच धमाल असेल यात शंका नाही. कॉमेडी म्हणजे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू निमा.